कुणी चांगलं काम केलंय असं वाटतं, किंवा मग आता निवडणुकीत कोण थोडं पुढे आहे माहित नाही कोण येईल. लोक काय म्हणतात, कोणी म्हणतं काँग्रेस येईल, कोणी म्हणतं काँग्रेस येईल. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस येत आहे, काँग्रेस येत आहे 10 वर्ष झाली म्हणून. एलडीएफने खूप चांगली कामं केली आहेत, त्यामुळे त्यांनीच आता परत यावं असं माझं एक मत आहे. गरिबांना घरं दिली, वैद्यकीय मदत, अशी खूप चांगली कामं केली आहे. हे काँग्रेस 10 वर्ष संधी दिली ना, 10 वर्ष दिली, आता तेच येतील. काँग्रेस नको. नको, कशामुळे? ते आले तर ते थांबवतील ना. आता व्ही.एस. सच्चन येत आहेत, आता पिनराई यांनीच यायला पाहिजे. पिनराई यांनी चांगलं काम केलंय. चांगलं काम केलंय. आज निवडणुकीत कोण पुढे आहे, कोण जिंकेल असं वाटतंय? एनडीएफ, युडीएफ, भाजप. इथे मागच्या वेळी मॅक्सी जिंकला होता, यावेळीही मॅक्सी उभा आहे. मला ते एक चांगला माणूस वाटलाय. कोण चांगला माणूस? मॅक्सी. कोणता पक्ष? एनडीएफ आहे. एलडीएफ ने जिंकायला हवं. एलडीएफ आहे. युडीएफ का? बदल. लोकांना बदल हवा आहे. तुम्ही नेहमी युडीएफ समर्थक आहात का? हो. पुढे कोण आहे? मॅक्सी, केजे. मॅक्सी, एलडीएफ. केरळमध्ये एकूण काय सांगायचं मला माहित नाही. तुझ्या मनात काय आहे? सगळे मला विचारत आहेत. तरीही डावी आघाडी सत्तेत यावी ही आमची इच्छा आहे. तुम्ही पार्टीमध्ये आहात का? काय? तुम्ही एलडीएफ पार्टीमध्ये आहात का? मी समर्थीकार. निवडणुकीत कोण पुढे आहे? एलडीएफ. तुम्हाला एलडीएफ तिसऱ्यांदा सत्तेत हवा आहे का? लोकांना तसं हवं आहे का? हो. का? कारण एलडीएफ ने राज्यात खूप विकास केला आहे. रस्ते, पूल, सर्व काही. आणि लोकांना तिसऱ्यांदा पुन्हा एलडीएफ सत्तेत हवा आहे. युडीएफ नाही. युडीएफला संधी देत नाही काँग्रेस. काही संधी नाही. इथे कोचीमध्ये एका केएसआरटीसी बसमध्ये आणि आम्ही लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की या विशिष्ट निवडणुकीत त्यांच्या मते कोण पुढे आहे आणि का. आणि इथेही एक अतिशय रंजक लढत होणार आहे, कारण भाजप रिंगणात असली तरी आम्हाला अपेक्षा आहे की ही लढत मूलतः तशीच असेल जशी ती नेहमीच राहिली आहे. युडीएफ आणि एलडीएफ यांच्यातील द्विपक्षीय लढत. अर्थात एलडीएफने 2021 मध्ये 50 वर्षाचा विक्रम मोडण्यात यश मिळवले होते आणि पिनाराई विजयन यांच्यासाठी सत्तेत दुसरा कार्यकाळ सुनिश्चित केला होता. पण काँग्रेससाठी ही एक अशी निवडणूक आहे जी हरणं त्यांना परवडणार नाही. ते 10 वर्ष सत्तेबाहेर आहेत आणि केरळमधील त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये यासाठी त्यांना ही निवडणूक जिंकावी लागेल. कोचीमधून कॅमेरा पर्सन पॉल राज यांच्यासोबत डिकोडरसाठी कुमार सुधीर.